प्रेम महत्त्वाचं की पैसा, स्वप्न महत्त्वाचं की वास्तव, या सगळ्या प्रश्नांची खरीखुरी प्रॅक्टिकल उत्तर देणारी ही कथा आहे. विचार न करता निर्णय घेणारी अस्मी चुकली की स्वतःच्या मुलीचा स्वार्थ पाहणारे तिचे बाबा चुकले? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला जरूर कळवा. आणि हो मंडळी, जर माझ्या कथा आवडत असतील तर लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका हं. कथेचं नाव आहे वास्तव. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. विनोद आणि अस्मी शालिनी पॅलेसमधून बाहेर पडले. तेवढ्यात विनोदना इन्स्पेक्टर जाधवांचा फोन आला. विनोद बोलत होते, पण साहेब आता लगेच कसा येऊ? अहो माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे, वाटल्यास उद्या येतो ना? नाही साहेब, तुम्ही आजच आलात तर बरं होईल. अगदी 5 मिनिटाचं काम आहे. तुम्हीच फक्त आत पोलीस ठाण्यात या ना, वहिनींना गाडीतच बसू दे. अहो तशी एमर्जन्सी नसती तर फोर्सही केला नसता. जाधव म्हणाले, बरं बरं आलो. असं म्हणत विनोदनी गाडी पोलीस स्टेशनवर वळवली. काही दिवसांपूर्वी विनोदची एक महत्त्वाची बॅग, ज्यात पैसे, लॅपटॉप आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, ते चोरी गेले होते. त्याच संदर्भात काही गुन्हेगार पकडले होते आणि त्यांची ओळख पटवायला म्हणून विनोदना तिथे बोलावलं होतं. गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबवत विनोद म्हणाले, अस्मी तू बस हां, मी अगदी 5 मिनिटात आलो. पण पाय मोकळे करावे या उद्देशाने अस्मीही खाली उतरली. म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीही चढू नये. बट बिचाऱ्या विनोदवर आज पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ आली होती. पोलीस स्टेशनला याआधी ती कधीच गेली नव्हती. थोडी उत्सुकता म्हणून ती खिडकीतून आत पाहू लागली. राखाडी रंगाचे कपडे घालून पोलीस इथे तिथे फिरत होते. काही बायका पण होत्या. त्या बायकांना तरी पोलिसांची ड्युटी करताना भीती कशी वाटत नाही? तिला साईडला उभे असलेले आणि नुकतेच आत शिरलेले विनोद दिसले. इन्स्पेक्टर साहेब उठले आणि म्हणाले, साहेब हे 2 गुन्हेगार आहेत, ओळख पट्टे का पहा. असं म्हणत त्यातल्या एकाच्या इन्स्पेक्टर साहेबांनी फाडकन मुस्काटीत मारली, इतक्या जोरात की अस्मीच दचकली. शी, काय हा अपमान! लोक सरळ मार्गाने पैसा का कमवत नाहीत? रागानेच ती त्या मुस्काटीत खाल्लेल्या गुन्हेगाराकडे पाहू लागली आणि तिचे डोळे एकदम विस्फारले. पाय लटपटू लागले. अंगातून सगळं बळ निघून गेल्यासारखं झालं. तिला चक्करच येऊ लागली तशी ती गाडीत येऊन बसली. भूतकाळाचं सगळं चित्र तिला स्पष्ट आठवू लागलं. अस्मी आणि रेवा थिएटरमधून बाहेर पडल्या. दोघीही इमोशनल झाल्या होत्या. खरं सांगू अस्मी, पैसे देऊन पिक्चरचा एंडिंग वाईट पाहायला मिळाला ना की पिक्चर पाहायचा मूडच जातो बघ, रेवा म्हणाली. हो ग, पण लव्ह स्टोरी काय कमाल होती ना. त्या पिक्चरमधला हिरो करण शेवटपर्यंत आपल्या हिरोईनसाठी लढत राहतो. खरंच आयुष्यात प्रेम महत्त्वाचं, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. पैसे काय ग, कमवता येतात, पण खरं प्रेम मिळवणं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. पण मला कळतच नाही, हे सगळं दुःख, प्रेमभंगाचा त्रास गरिबांच्याच वाटेला का ग येतो? अस्मीने दुःखाने रेवाला प्रश्न विचारला. तसं काही नाही. आता बघ ना, तो हिरो जरी गरीब असला तरी ती हिरोईन श्रीमंत होती. पण तिच्या त्या खडूस वडिलांनी दोघांची ताटातूट केलीच की, आणि मग नाईलाजाने दोघांना जीव द्यावा लागला, रेवा म्हणाली. जेव्हा त्या करणला ते गुंड मारत होते ना, तेव्हा मी किती रडले माहिती आहे का? अगं एकटा शेर त्या 15-20 कोल्ह्यांबरोबर लढत होता आपल्या प्रेमासाठी, पण कसला भारी दिसत होता ना तो. असं म्हणत अस्मीच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. अगं हिरोच तो, भारीच दिसणार, रेवा म्हणाली. असं वाटतं आपल्याही आयुष्यात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्यासाठी प्राणांची पर्वा न करणारा हिरो असायला हवा ना. असं म्हणत म्हणत अस्मी लाजली. रेवा तिच्याकडे पाहू लागली. तुझा इशारा सार्थककडे तर नाही ना? चुकूनही त्याचा विचार करू नकोस, मी त्याला केव्हाच बुक केलंय, रेवा हसत म्हणाली. अस्मीला मग राग आला. प्रेम असं बुकिंगने मिळत नसतं मॅडम, त्याच्यासाठी मनं जुळावी लागतात, एकमेकांसाठी त्याग करावा लागतो, अस्मी बोलत होती. तशी रेवा थोडी सिरियस झाली. ही सार्थकच्या प्रेमात वगैरे पडली की काय? तिच्या मनात विचार येऊन गेला. सार्थक पलुसवार अलीकडेच त्यांच्या ऑफिसमध्ये जॉईन झाला होता. दिसायला खूपच हँडसम होता. बाईकवरून तो यायचा तेव्हा एखाद्या हिरोनेच एंट्री केली की काय असंच वाटायचं. त्याचं बोलणंसुद्धा त्याच्या एवढंच डॅशिंग होतं. तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कंपनीमध्ये कामाला लागला होता. कंपनीत परमनंट झाला नव्हता, पण कंपनीची तशी पॉलिसीच असते, 1 वर्षभरानंतर काम पाहिल्यानंतर मग एम्प्लॉईला परमनंट केलं जातं. तशी त्याच्याशी फारशी ओळख झाली नव्हती. 1-2दा चेक घेण्या देण्याच्या निमित्ताने बोलणं झालं होतं.
लंचलाही तो फार सगळ्यांबरोबर थांबत नसेच. बाहेरच कुठेतरी लंच करायचा आणि लंच टाईम संपला की मगच ऑफिसमध्ये धडकायचा. ऑफिसमधून अस्मी रेवा संध्याकाळी निघताना एकत्रच निघायच्या. दोघींनाही ट्रेन सारखीच होती. पण आज अस्मीला थोडा उशीर झाला होता. अचानक महत्त्वाचं काम आलं त्यामुळे रेवाला पुढे जावं लागलं. अस्मी कामासाठी मागे थांबली. 6:30 नंतर जवळजवळ सगळाच स्टाफ निघून गेला. अपवाद फक्त सार्थक. एक्सक्यूज मी मॅडम, काही मदत हवी आहे का, त्याने विचारलं. तो मधाळ आवाज तिने चटकन ओळखला. ती मागे वळली. अरे सार्थक, तुम्ही अजून निघाला नाहीत, तिने विचारलं. नाही, मी थोडा उशिराच निघतो. तसा निघतच होतो, पण तुम्हाला काही मदत हवी असेल तर थांबतो, तो म्हणाला. खरं तर हवी होती, पण आता ऑलरेडी उशीर झालाय. थांबा असं कसं सांगू तुम्हाला मी. अस्मीच्या खरं तर मनात होतं की त्याने थांबावं, म्हणूनच तर ती असं बोलली होती. मग खांद्याला तिरपी लटकवलेली बॅग त्याने चटकन बाजूच्या खुर्चीवर ठेवली. खुर्ची ओढली. हं, सांगा काय करायचं आहे ते. एकाला एक असलं ना की कामंसुद्धा पटापट होतात, तो म्हणाला. अस्मीला आनंद झाला. तुम्ही खरंच थांबताय, तिने विचारलं. थांबताय नाही, थांबलोय. तिच्या डोक्यावर हलकीच टपली मारत तो म्हणाला. त्याचा तो गोड स्पर्श तिला सुखावून गेला. आता माझ्याकडे पाहतच राहणार आहात की काही कामही करायचं आहे, त्याने विचारलं. ती गोंधळली. हो हो, ही प्रिंटआउट. तुम्ही फक्त वाचून क्वांटिटी सांगत जा, मी कम्प्युटरवर टॅली करते. ओके. त्याने मग प्रिंटआउट हातात घेतली. सावकाशपणे प्रोडक्टच्या क्वांटिटी वाचू लागला. तिने जरुरी ते करेक्शन्स केले आणि मग फाईल क्लोज केली. झालं बाबा एकदाचं काम, असं म्हणत तिने लॅपटॉपसुद्धा बंद केला. निघूया, त्याने विचारलं. मग काय, रात्रभर इथे मुक्काम करायचा माझा तरी विचार नाही, हसत हसत ती म्हणाली. मग दोघेही हसत हसत लिफ्टमधूनच खाली आले. तुम्ही कुठे राहता, त्याने विचारलं. पांजरपोळ, ती म्हणाली. अरे, मलासुद्धा आज तिथूनच जायचं आहे. काय झालं आहे, माझ्या मित्राचा लॅपटॉप खराब झालेला आहे. काय फॉल्ट आहे ते पाहण्यासाठी त्याने तिथे बोलावलं आहे मला, तो म्हणाला. तुम्हाला लॅपटॉपसुद्धा रिपेअर करता येतो, तिने आश्चर्याने विचारलं. हो, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईलपासून लोकांची बिघडलेली मनं इथपर्यंत सगळं रिपेअर करून देतो मी, तो म्हणाला. तीही हसली. तो बाईकपाशी आला आणि म्हणाला. बसताय ना मग. काय बोलावं तिला कळलंच नाही. नकळत ती त्याच्याकडे आकृष्ट होत होती. हो नाही म्हणायला त्याने संधीच दिली नव्हती. बाईकवर बसताना तिने विचारलं. हळू चालवाल ना, कारण बाईकवरच्या प्रवासाची फार सवय नाही मला. बरं, सायकलच्या स्पीडने चालवतो. आता तर बसाल. त्याच्या खांद्याला हलका स्पर्श करत ती बसली. त्याने बाईक स्टार्ट केली. भीती वाटली तर पकडून बसा, काहीच हरकत नाही, तो म्हणाला. तशी ती लाजली. पण तो काळजीपूर्वक चालवत होता, त्याच्यामुळे तसं काही करायची वेळ आली नाही. बस बस, इथेच थांबा. सिग्नलवरून मी चालतच जाईन, ती म्हणाली. नक्की. हो, ठीक आहे. उद्या भेटू मग. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, डोळे मिचकावत तो म्हणाला. तेव्हा किती गोड दिसला तो. संध्याकाळी भारावलेल्या मनस्थितीतच ती घरी आली. आज जेवणातसुद्धा तिचं लक्ष नव्हतं. अस्मी, आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय, पण एक चमचाभरसुद्धा खाल्ला नाहीस तो, आईने रागाने विचारलं. आज पोट भरलंय ग माझं, अस्मी बोलून गेली. का, बाहेर काही खाल्लं होतंस, आईच्या प्रश्नावर ती गोंधळली. नाही तसं नाही, पण ऑफिसमध्ये उशीर झाला तेव्हा 2-3 कप कॉफी जास्त घेतल्या, अस्मी म्हणाली. बेटा, आपल्या तब्येतीची अशी हेळसांड करायची नसते. आपण काय खातो, काय पितो, इनफॅक्ट काय वागतो, कसं राहतो, या सगळ्याच बाबतीत आपण नेहमीच सजग असलं पाहिजे. आपण मोहाला कंट्रोल केलं नाही ना तर मोहाचे क्षण आपल्याला कंट्रोल करून टाकतात. थोडं सांभाळूनच हां, बाबा म्हणाले. पण तिने यावेळेस बाबांकडे फार लक्ष दिलं नाही. बाबांना असं काहीतरी मध्ये मध्ये सांगायची सवयच आहे. कधी कधी त्यांच्या या तत्त्वज्ञानाचा कंटाळासुद्धा येतो. ताई होती तेव्हा तिच्याशी सुद्धा ते असंच बोलायचे. ताईचं लग्न झालं आणि ती सुटली, आपण मात्र अडकलो. पण फार वेळ नाही, माझं लग्न होईपर्यंतच, असं मनातल्या मनात म्हणत तिने चपाती कुस्करली आणि स्वतःशीच हसली. आज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचायचा सुद्धा तिचा मूड नव्हता. तिने पुस्तक उघडलं खरं. शब्द डोळ्यासमोरून तर जात होते, पण त्याचा अर्थ काही डोक्यात शिरत नव्हता. मग शेवटी तिने पुस्तक बंदच केलं. शेजारचा टेबल लॅम्प घालवला आणि ती तिच्या राजकुमाराच्या गोड स्वप्नात शिरली. डोळे जड होत होते, तसतसं स्वप्न अधिकच स्पष्ट होत होतं. ती नेहमीचीच राजकुमारी, नाजूक साजूक, पण तिच्यावर असंख्य बंधनं.
घरातल्या जमिनीवर तिने पाऊलसुद्धा ठेवलं नव्हतं. घरात मऊ मोजे आणि मऊ बूट घालायचे. ती चांदीच्या ताटात जेवायची. तिच्या ताटात गोड गोड पदार्थ. सगळंच कसं छान नाजूक साजूक. उन्हाचा त्रास होईल म्हणून खिडक्यांना झिरमिळीत पडदे लावलेले. तिच्या गाडीलाही पडदे लावलेले. ती कधी शाळेतसुद्धा गेली नाही. तिला शिकवायला घरीच शिक्षक यायचे. ती पडेल म्हणून तिला कधी खेळायलासुद्धा पाठवलं नाही. मैत्रिणी घरी यायच्या, पण थोडाच वेळ. त्या मैत्रिणी सांगायच्या, तू आमच्यासोबत बाहेर चल ना. बाहेरचं जग खूप छान आहे. मातीचा स्पर्श छान आहे. झाडांच्या पानांची सळसळ छान आहे. नदीतलं थंडगार पाणी छान आहे. जंगलात खेळायला खूप मजा येते. तिथे निरनिराळे पक्षी असतात. तिथे आपण पकडापकडी खेळू, लपाछपी खेळू. पण हे सगळं करायला राजकुमारीला परवानगी नव्हती. पहारेकरी सतत पहारा करत असत. पण एक दिवस गंमत झाली. राणीला दूरदेशी गावी जावं लागलं. राजवाड्यात लक्ष ठेवायला कुणीच नव्हतं. मग राजकुमारीने आपल्या मैत्रिणींचे कपडे चढवले. वेश बदलून कुणालाही न सांगता ती राजवाड्याबाहेर पडली. त्या मैत्रिणींबरोबर रानावनात गेली. तिकडची कंदमुळं, छोटी फळं खाल्ली. तिला खूप खूप छान वाटलं. काही काटे टोचले, रक्त आलं तेव्हा, पण तरीही तिला ते सगळं छान वाटत होतं. लपाछपी खेळताना सगळ्या मैत्रिणी लपल्या. तिने सगळ्यांना आवाज दिला, पण कुणीच पुढे आलं नाही. मग मात्र ती घाबरली. आजूबाजूला कुणीच नव्हतं. सगळ्याजणी आपल्याला सोडून पळून गेल्या की काय या विचाराने तिला रडू फुटलं. घाबरून ती हाका मारू लागली. अगं राधा, अगं उषा, तुम्ही सगळ्याजणी कुठे आहात? मला भीती वाटतेय. तेवढ्यात 6 फूट उंचीचा एक राजबिंडा तरुण तिथे आला. काळा सावळा होता. त्याच्या हातात नांगर होतं. राजकुमारी घाबरली. त्याने मृदू आवाजात विचारलं, आपण कोण? आपल्याला इथे कधी पाहिलं नाही. मग राजकुमारीला खरं सांगणं भाग पडलं. मी इथली राजकुमारी. माझ्या मैत्रिणींबरोबर इथे आले होते. पण मी चुकले आहे. त्या सगळ्याजणी मला सोडून कुठेतरी निघून गेल्या. आता मला इथे भीती वाटते. मग तो तरुण म्हणाला, ठीक आहे, घाबरायचं काही कारण नाही. माझ्याबरोबर तुम्ही घोड्यावर बसा. मी तुम्हाला राजवाड्यापाशी सोडतो. ती चटकन बसली. पण तिला राजवाड्यात जायला नकोसं वाटत होतं. तो राजबिंडा तरुण तिला आवडला होता. ती म्हणाली, मला पुन्हा माझ्या राजवाड्यात नाही जायचं. तिथे मला बंदिस्त झाल्यासारखं वाटतं. तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला. तरुण हसला. त्याने क्षणभर आपला घोडा थांबवला आणि समोरच्या झोपडीकडे बोट दाखवलं. राजकुमारी, ही आमची छोटीशी झोपडी. आम्ही शेतकरी आहोत. कष्ट करून धान्य मिळवतो. कोरडी भाकरी, सुका कांदा खातो, दगडावर झोपतो. आम्हाला थंडीची भीती वाटत नाही की पावसाची पर्वा. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय नाही. हे आयुष्य तुम्ही कधीच जगू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी जा. राजकुमारीने हट्ट केला. ती काही दिवस तिथे राहिली. तिथेच तिथले कष्ट पाहिले. त्या बायकांच्या हातावर दगड फोडून आलेले जाड जाड गठ्ठे पाहिले. बैलांसोबत जड नांगर उचलताना पाहिलं. काटे कुटे रुतून रक्त येताना पाहिलं. ती भाकरी खाताना तिचा घसा दुखू लागला. त्या तरुणाला ती म्हणाली, तू मला खूप आवडलास. पण तू म्हणतोस तसं खरंच आहे. हे जीवन माझ्यासाठी नाही. तू माझ्याबरोबर माझ्या राजवाड्यात चल ना. मी तुला माझा राजकुमार करेन. तिला राजवाड्याकडे सोडत तो तरुण म्हणाला, जशी अलीकडची बाजू तुम्हाला झेपणार नाही, तशी पलीकडची बाजू आम्हाला जमणार नाही. स्वातंत्र्य गहाण टाकून वैभव पाहण्यापेक्षा मी माझ्या गरिबीच्या स्वातंत्र्याचं नांगर ओढेन. असं म्हणत तो पुन्हा घोड्यावर बसला आणि दूर दूर निघून गेला. खिडकीतून राजकुमारी दूर दूर जाणाऱ्या त्या तिच्या राजकुमाराला पाहत राहिली. नाही रे, नको ना दूर जाऊस. थांब थांब. स्वतःच्याच आवाजाने अस्मी जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. तिने घड्याळात पाहिलं, अवघे 4:30 वाजले होते. ही अशी प्रेमभंगाची स्वप्न पहाटेच का पडतात? तिने शेजारच्या पेल्यामधलं पाणी घोटभर घेतलं आणि ती पुन्हा बेडवर आडवी झाली. झोप काही येत नव्हती. तिच्या मनात सारखा सारखा सार्थकचाच विचार येत होता. एका भेटीतच या मुलाने आपल्या मनात घर केलं. आपल्याला तो आवडू लागलाय. सॉरी रेवा, तुझा पत्ता कट. सार्थकला तर मीच मिळवणार. त्यानंतर जाणून बुजूनच ती ऑफिस सुटल्यानंतर थांबू लागली. सगळे गेल्यानंतर दोघे हॉटेलमध्ये जाऊ लागले, फिरायला जाऊ लागले. दोघांची घट्ट मैत्री झाली. दोघं एकमेकांना आवडू लागले. एक दिवस त्याचा हातात घेत तिने विचारलं, सार्थक, तू माझ्याशी लग्न करशील? त्याचे डोळे चमकले. या जन्मासाठी नाही तर पुढच्या 7 जन्मासाठी तू हवी आहेस मला. तिचा हात घट्ट धरत तो म्हणाला. मग सगळेच दिवस गुलाबी होते.
एकदा लंचमध्ये रेवाने अस्मीला विचारलं, एक विचारू, तू आणि सार्थक प्रेमात आहात का? तिने असं विचारताच अस्मी चपापली. नाही नाही, तसं काही नाही असं म्हणून उत्तर टाळू लागली. खोटं बोलू नकोस अस्मी, मी तुम्हा दोघांना हॉटेलमध्ये पाहिलं आहे. दुःखी स्वरात रेवा म्हणाली. हो आहोत. नाईलाजाने मग अस्मीला खरं सांगावं लागलं. बोलली नाहीस कधी मला? आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना? रेवाने विचारलं. त्यावर अस्मी काही बोलली नाही. रेवा हर्ट झाली. अच्छा, म्हणजे मला सांगावंसं वाटलं नाही तर? तुला काय वाटलं? मी सार्थकवर माझा हक्क सांगेन? वेडी आहेस. अगं तुझ्या सुखात माझं सुख. मी तुला बेस्ट फ्रेंड मानते, म्हणूनच एवढा प्रेमाचा सल्ला देते. प्रेम वगैरे ठीक असतं, पण सिरियस अफेअर आणि लग्न करणार असशील तर आईबाबांना विश्वासात घे. विचार करून निर्णय घे. कारण सार्थकची आणि आपली ओळख फार फार 3-4 महिन्यांचीच आहे. त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल माहिती आहे का तुला? काळजीने रेवाने विचारलं. अस्मीला तिच्या न मागितलेल्या सल्ल्याचा राग आला. हे बघ रेवा, एकमेकांचं व्हायला एक क्षणही पुरेसा असतो. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. मी त्याच्याशी लग्नाला तयार आहे, तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे. मग त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडशी मला काय घेणं देणं? तो जसा आहे तसं मी स्वीकारले त्याला आणि त्याने मला. आहे त्या परिस्थितीत आम्ही आनंदाने राहू. प्रेमात सगळं निभवायची ताकद असते. फक्त प्रेम खरं हवं. त्याच्यासाठी कोणत्याही तडजोडीला मी तयार आहे, कारण माझं प्रेम खरं आहे. फक्त तुला एवढीच रिक्वेस्ट आहे की ही गोष्ट इतक्यात कुणाला बोलू नकोस. अस्मी म्हणाली तशी रेवा हसली आणि मग निघून गेली. त्यानंतर रेवानेही कधी विचारलं नाही आणि तिनेही रेवाला काही सांगितलं नाही. रेवा उगीचच आपल्या नात्यात ढवळाढवळ करेल अशी भीती अस्मीला वाटत होती. सार्थककडे रेवाची चेष्टा करत अस्मी एकदा म्हणाली होती, रेवा की नाही माझ्यावर खूप जळते. खरं तर ती तुझ्या मागे लागली होती, पण आपलं जमलं म्हणून तिचा जळफळाट होतोय. माझ्याशी बोलणंसुद्धा कमी केलं आहे तिने. मग आहेच तसा मी, सार्थक कॉलर ताठ करत म्हणाला. त्या दिवशी आईस्क्रीम पार्लरमधून दोघं बाहेर पडले. अस्मी खूप आनंदात होती. आज त्यांचं नातं पक्कं झालं होतं. सार्थक म्हणाला होता, मी तुझ्याबद्दल आज घरी सांगणार आहे. मग तू माझ्या आईबाबांना आणि घरच्यांना येऊन भेट. पण हे बघ अस्मी, माझं घर मोठं नाही. आम्ही चाळीत राहतो. आय होप तू मला जज करणार नाहीस आणि तुझा निर्णयसुद्धा बदलणार नाहीस. त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली, वेडा आहेस का? जग दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण कोणत्याही गोष्टींवरून मी तुला सोडणार नाही. तिच्या सुखी संसाराची ती स्वप्न रंगवू लागली. कधी एकदा त्याच्या घरी जाते, घरच्यांना भेटते आणि मग आपल्या घरी सांगते असं तिला झालं होतं. 2 दिवसांनी रेवानेच आनंदाची बातमी दिली. अस्मी माझं लग्न ठरलं आहे. लग्न जरा घाईतच ठरलं. लग्न साताऱ्याला आहे, पण तू मात्र यायचं आहेस हा नक्की. ऑफिसमध्ये मी फार कुणाला सांगणार नाही, फक्त सरांना सांगणार आहे आणि आल्यानंतर पार्टी देणार आहे सगळ्यांना. अरे वा, काय करतो मुलगा? आम्हाला फोटो कधी दाखवणार आहेस? अस्मीने विचारलं. खुर्ची जवळ ओढत रेवाने मग मोबाईल काढला. ते ना कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत असं म्हणत तिने मोबाईलमधला फोटो दाखवला. हा मुलगा आहे. अगं किती वयस्कर दिसतोय हा, काका शोभेल तुझा. तिच्या या पानसट विनोदावर रेवा जरा रागावली. अस्मी, आपण काय बोलतोय याचं जरा भान ठेव. दिसायला ते आहेत थोडे मॅच्युअर्ड, पण आमच्यात फक्त 5 वर्षांचंच अंतर आहे आणि नुसतं दिसण्यावरून असं कुणाला जज करू नये. रेवाचं बोलणं न पटून अस्मीने डोळे फिरवले. रेवाचा सुद्धा आता मूड ऑफ झाला होता. तिला वाटलेलं अस्मी आणखीन काही प्रश्न विचारेल, खरेदीबद्दल विचारेल, पण अस्मी तर वेगळ्याच जगात वावरत होती. रेवाचं बोलणं तिला आवडलं नव्हतं, म्हणून जाता जाता तिने पुन्हा एकदा जखम उकरून काढली. ती म्हणाली, सार्थकला बोलवणार आहेस ना? काहीशा अनिच्छेनेच रेवा म्हणाली, नाही, लग्नाला मी फक्त जवळच्या लोकांनाच आमंत्रण देणार आहे. त्याच्याशी माझी फार फ्रेंडशिप नाही आणि त्याच्याशी बोलताना मला फार पॉझिटिव्ह वाईबसुद्धा मिळत नाही. ती असं म्हणताच अस्मी मग भडकली. बरोबरच आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. याच सार्थकच्या तू काही दिवस अगोदर मागे लागली होतीस. ती असं म्हणताच रेवाने तिच्याकडे चमकून पाहिलं. अस्मी, काय बोलतेयस? मी कधीच सार्थकच्या मागे लागले नव्हते. गंमत म्हणून मैत्रिणींमध्ये चाललेली थट्टा होती ती. तसं असतं तर तुला मी त्याच्याविरुद्ध भडकवलं असतं. तेव्हा या कोणत्याही भ्रमात राहू नकोस आणि तू सुद्धा निर्णय घेताना डोळे उघडून घे म्हणजे झालं. असं म्हणत रेवा तिथून रागानेच निघून गेली. अस्मीला मात्र आनंद झाला होता. रेवाच्या नवऱ्यासमोर आपला सार्थक किती हँडसम आणि डॅशिंग दिसतोय.
रेवा काही म्हणाली तरी ती आपल्यावर जळते हे निश्चित. म्हणे दिसण्यावरून एखाद्याला जज करू नये. मग हिने काय पैसा अडका बघूनच लग्न केलं ना. आली मोठी मला ज्ञान शिकवायला. रागारागाने अस्मीसुद्धा निघून गेली. असाही तिचा मूड नव्हता. त्यात बाबांनी आणखीन एक बॉम्ब टाकला. तिच्या मोठ्या बहिणीच्या मिस्टरांचा फोन होता. अगं जिजू म्हणत होते की त्यांचा आत्तेभाऊ लग्नाचा आहे, विनोद तायडे. मुलगा बिझनेसमॅन आहे. मोठी बहीण आणि हा धाकटा. ताईच्या जवळच कोल्हापुरात त्यांचं घर आहे. ताई म्हणत होती, घर काय, चांगला मोठा बंगलाच आहे. आपली अस्मी तिथे सुखात राहील. आत्या आणि तिचे मिस्टर देव माणसं आहेत. फॅमिली सुशिक्षित आहे, देवभोळी लोक आहेत. ते ताईला म्हणाले, तुझी बहीण तुझ्यासारखी असेल तर मग आम्हाला कसलीच काळजी नाही. ताईचं तिकडे तिकडे खूप कौतुक होतं ना, बाबा सांगत होते. तसं अस्मीचा राग राग होत होता. हे बघ ना, फोटो बघ. अगदी काही हिरो नाही, काळा सावळाचा आहे मुलगा, पण नाकी डोळी छान आहे, असं म्हणत आईने मोबाईल पुढे केला. तिने फोटो पाहिला तर मुलाचे केस अगदी विरळ वाटले. शी, या अशा थोराड टक्कल असलेल्या मुलाशी मी लग्न करू? मी कुठे, हा कुठे? वैतागत अस्मी म्हणाली, मला नाही करायचं आहे यांच्याशी लग्न. अगं बेटा, लग्न म्हटलं तर कुठेतरी तडजोड करावी लागते. तू सुंदर आहेस यात काही वादच नाही. तो दिसायला एवढा छान नाही, पण त्यांचं शिक्षण बघ, घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मुख्य म्हणजे मुलगा निर्व्यसनी आहे. घरातले लोक चांगले आहेत. सौंदर्य काय, फक्त एखाद दुसरं वर्ष टिकतं. त्यानंतर तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुमची राहण्याची लाईफस्टाईल काय आहे, घरातली लोकं कशी आहेत, या गोष्टी जास्त मॅटर करत असतात. अगदी प्रॅक्टिकल बोलतोय मी, बाबा म्हणाले. म्हणजे बाबा, तुमच्या दृष्टिकोनातून दिसणं किंवा प्रेम महत्त्वाचं नाहीच का? तिने विचारलं. नुसतं तेवढंच महत्त्वाचं नाही असं म्हणतोय मी. सुदैवाने या मुलाची माहिती ताईकडून कळू शकली. पण जनरली अरेंज मॅरेजमध्ये फक्त लुक्स बघून जाता येत नाही आणि लव्ह मॅरेजमध्ये फक्त लव हा क्रायटेरिया असू शकत नाही. सगळ्यात आधी बघितलं जातं ते घराणं, त्यांची आर्थिक स्थिती, मुलगा काय शिकलेला आहे, काय कमावतो आहे, निर्व्यसनी आहे की नाही ते पाहिलं जातं. मग त्याच्या एकंदरीत चालण्या बोलण्यावरून, वागण्यावरून स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधायचा असतो. पण आपलं नशीब थोर की ही सगळी माहिती ताईकडून आपसुकच मिळाली. हे बघ, कोणताही निर्णय तडकाफडकी घेण्याच्या आधी तू विनोदला भेट ना, दोघं बोला. फोटोवरून नुसतं जज करता यायचं नाही गं. अगं काही लोकांचं बोलणं वागणं इतकं प्रभावी असतं की त्यासमोर त्यांचे लुक्स मॅटरच करत नाहीत. भेटल्यानंतर तुला त्याचे विचार आवडले नाहीच तर आपण बसून काय करायचं तो निर्णय घेऊच शकतो ना. पण आधीच कशाला नाही म्हणायचं? थोड्या रागानेच बाबा म्हणाले. बाबा पुढे काही बोलणार त्या आधीच पाय आपटत अस्मी निघून गेली होती. उद्याच्या उद्या तिला सार्थकला ही गोष्ट सांगायची होती. त्याचं घर पाहायचं होतं, घरच्यांना भेटायचं होतं आणि लवकरच सार्थकबद्दल घरीसुद्धा सांगायचं होतं. दुसऱ्या दिवशी लवकरच ती ऑफिसला गेली. सार्थक आल्या आल्या तिने घडलेली गोष्ट सांगितली. सार्थक, आजच्या आज तू मला तुझ्या घरी घेऊन जा. तुझ्या घरच्यांशी भेट घालून दे. मग लगेचच मी उद्या बाबांना सांगून टाकेन. ते ऐकून सार्थक थोडा चिंतेत पडला. संध्याकाळी ते दोघे एकत्रच निघाले. तेव्हा सार्थक म्हणाला, अस्मी, तुला घरी घेऊन जायची मला खूप भीती वाटते. स्वतःच्या परिस्थितीची थोडी लाजही वाटते. माझं घर बघून तू मला नाही म्हणशील याचीही भीती वाटते. नाही रे, तसं नाही होणार. जिथे तू तिथे मी. तुझ्याबरोबर मी झोपडीतसुद्धा छान संसार करीन, असं म्हणत तिने त्याचा हात घट्ट धरला. दोघेही बाईकवर निघाले. पाऊण तासानंतर रोड संपला तशी त्याने बाईक उजव्या गल्लीत वळवली. आजूबाजूला बऱ्याचशा झोपड्या आणि छोटी घरं होती. ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग पडला होता. छोटी छोटी घरं आणि घराबाहेर भांडी घासणाऱ्या, कपडे धुणाऱ्या बायका. क्षणभर ते सगळं पाहून अस्मीला थोडी भीतीच वाटली. तो आणखीन आत आत गल्लीत जात राहिला आणि गल्लीच्या एका टोकाला त्याने बाईक उभी केली. तिथून 2-4 दगड वर चढून तो एका घरात शिरला. घर पाहून अस्मीला धक्काच बसला. चुन्याचा रंग दिलेला. बाहेरच पायरीवर कुणीतरी गृहस्थ सिगारेट ओढत बसले होते. त्याने ओळख करून दिली. हे माझे बाबा. त्यांनी फक्त हात दाखवला, बोलले काहीच नाही. आता मात्र तिचं हृदय धडधडू लागलं होतं. ती आत शिरली. एका लोखंडी कॉटवर मळकट कळकट गादी घातलेली, वर डोक्यावर कसली तरी रश्शी बांधलेली आणि भरपूर सारे कपडे टाकलेले. सार्थकने बाहेरूनच हाक मारली, आई, अस्मी आली आहे हां. तेवढ्यात साडीला हात पुसत त्याची आई बाहेर आली. त्यांचा चेहरा मात्र प्रसन्न होता.
सार्थक बहुतेक आईवरच गेला असणार, मनातल्या मनात ती म्हणाली. ती पुढे येऊन पटकन पाया पडू लागली. त्यांनीही सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. मी चहा बिस्किट आणते असं म्हणत त्यांनी स्टीलच्या कपातून चहा आणि 4 बिस्किटं आणून ठेवली. तिने कसाबसा तो चहा घेतला. मग सार्थक म्हणाला, चल घर पाहायचंय ना? खरं तर घर पाहण्यासारखं नव्हतंच. आत छोटंसं किचन आणि तिथून शिडी लावून वर पोटमाळा काढलेला. तो पोटमाळा लाकडी फळ्या टाकून बंदिस्त केलेला. वर 2 गाद्या ठेवल्या होत्या. कोपऱ्याला टेबल फॅन. काय गं, ही रूम कशी वाटली? सार्थकने हसत हसत विचारलं. अस्मीचा चेहरा पडला होता. बळेबळे हसत ती म्हणाली, छान आहे. मग ही आपली बेडरूम हां? असं म्हणत त्याने तिला जवळ खेचलं. ती गोंधळली, भडकली. काय करतोयस? बरं ठीक आहे, आत्ता नाही, नंतर घेईन असं म्हणत तो एकटाच हसला. तिला तिथे फार वेळ थांबवलं नाही. ती खाली आली तशी म्हणाली, बरं सार्थक निघूया का आता? नाहीतर बाबा काळजी करत असतील. तिने मग त्याच्या आईचा निरोप घेतला आणि दोघेही बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. काही घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या प्रसन्नता वाटते आणि काही घरात मात्र अप्रसन्नता. तिथून कधी एकदा बाहेर पडावं असं तिला झालं होतं. ती बाईकवर बसली, पण ती शांत होती. तिचं ते बदललेलं वागणं सार्थकच्या लक्षात आलं होतं. काय गं, विचार बदलला नाहीस ना? करड्या आवाजात त्याने विचारलं. नाही रे, तसं नाही. पण एवढ्या लहान जागेत एवढी सगळी माणसं कशी राहणार? तिने विचारलं. मग सांग तुझ्या बाबांना नवीन फ्लॅट घेऊन द्यायला. तो पटकन बोलून गेला. ती अधिकच शांत झाली. तसं तो म्हणाला, अगं मजा केली मी. लवकरच नवीन घर पाहतोय मी. पण तोपर्यंत तर ॲडजस्ट करशील की नाही? करशील ना माझ्यासोबत ॲडजस्ट? त्याने विचारलं. ती म्हणाली, पण मी काय म्हणते, जर तूच आमच्याकडे राहायला आलास तर? म्हणजे बघ ना, तुझ्या घरच्यांना पण अडचण होणार नाही आणि आपल्याला पण प्रायव्हसी मिळेल. आणि आपण काही तुझ्या घरच्यांकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्यांची सगळी सोय पाहायची. त्याने मग बाईक साईडला थांबवली. तो शांत झाला. का रे, रागावलास? पण सगळ्यांच्या भल्यासाठीच सांगते मी. रागावू नकोस ना प्लीज. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली. नाही गं, नाही रागावलो. मला कळून चुकलं आहे. प्रेमापेक्षा पैसा मोठा असतो. पण मी तुझ्यावर खरं प्रेम करतो. तुला मी कधीच सोडू शकणार नाही. तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार होईन. तू जिथे नेशील तिथे यायला तयार आहे मी. तो असं म्हणताच तिला आनंद झाला. सगळं तिच्या मनासारखं घडलं होतं. ती घरी आली ती हवेतच होती. काय, आज बराच उशीर झाला? बाबांनी विचारलं. हो, आज महत्त्वाचा निर्णय घ्यायला गेले होते मी, ती म्हणाली. महत्त्वाचा निर्णय? कोणता? बाबांनी विचारलं. बाबा, मी माझं लग्न ठरवलं आहे. त्या मुलाचं नाव सार्थक पलुसवार आहे. तो माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि गेले 4-5 महिने आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आता आम्हाला लग्न करायचं आहे. एका दमात ती हे सगळं बोलून गेली. बाबा मात्र हताश झाले. हताश होऊनच त्यांनी चष्मा टेबलवर काढून ठेवला. याआधी बोलली नाहीस कधी? त्यांनी विचारलं. बोलणारच होते बाबा, पण आजच आमचं पक्कं ठरलं. आज मी त्याच्याच घरी गेले होते. त्याच्या घरच्यांना पण भेटले. माणसं चांगली वाटली. हे बोलताना मात्र तिला जरा जड वाटलं. कुठे राहतो तो? त्याचे आई बाबा काय करतात? त्याचं शिक्षण काय? बाबांनी विचारलं. त्याचे बाबा काय करतात मला माहीत नाही, पण तो आमच्या ऑफिसमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतो. मग पगार काय त्याचा? बाबांनी विचारला. माझ्यापेक्षा थोडा कमी आहे, पण आम्हाला त्या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. शिकलेला आहे तसा तो. BCom आहे. ते ऐकताच बाबा खवळले. BCom ही तुला मोठी डिग्री वाटते? अगं, तू त्याच्यापेक्षा जास्त शिकली आहेस. तुझा पगार त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग नेमकं काय बघून लग्न करतेस तू? राहतो कुठे तो? बाबांनी विचारलं. बिडकर आळीत राहतो. बिडकर आळी? पण तिथे तर सगळी झोपडपट्टी आहे. काळजीने बाबा म्हणाले. झोपडपट्टी अशी नाही बाबा, बैठ्या चाळी आहेत. त्यांचं उत्तर थोडंसं पॉलिश करून ती म्हणाली. मग तू तिथे राहायला जाणार? त्यांनी विचारलं. त्यांचं ते बोलणं आई ऐकतच होती. ती पण भडकली. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय निर्णय घेतलायस तू? आई, प्रेमापुढे सगळं गौण असतं, अस्मी म्हणाली. आणि तसंही आम्ही सज्ञान झालो आहोत. आमच्या आयुष्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, उद्धटपणे ती म्हणाली. तसं बाबांनी तिला शांतपणे खाली बसवलं. बोलायला त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. एवढ्या वर्षांचे संस्कार, प्रेम आज दावणीला बांधलं गेलं होतं जणू. पण तरीही मोठ्या कष्टाने ते बोलत होते. बेटा, खरं तर आम्ही तुम्हाला अगदी फ्री एन्व्हायरमेंटमध्ये वाढवलं.
जितकं जरुरी आहे तितकं स्वातंत्र्य दिलं. प्रेम, लग्न या विषयावर तुम्ही आमच्याशी मोकळेपणे बोलू शकाल एवढं स्वातंत्र्य दिलं. पण तरीही तू हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाहीस. तेही जाऊ देत, पण जो मुलगा तू निवडला आहेस तो कोणत्याही अँगलने तुझ्या तोडीचा वाटत नाही. तुला खरंच वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही सुखी राहू शकाल? तू तरी सुखी राहू शकशील का? अगं, आयुष्यात इमोशनल होऊन निर्णय घ्यायचे नसतात. प्रॅक्टिकली विचार कर. तू वेगळ्या वातावरणात वाढलेली आहेस. तिथे जाऊन सगळं ॲडजस्ट करायला जमेल तुला? बाबा असं म्हणताच ती पटकन म्हणाली, मी प्रॅक्टिकलीच विचार केलेला आहे बाबा. मी तिथे जाणारच नाही आहे. मी उलट सार्थकला म्हटलं आहे की लग्न झाल्यानंतर तूच आमच्याकडे राहायला ये. म्हणजे तू परस्पर ठरवून देखील टाकलंस? मग तर तू ऐकच अस्मी. माझ्या घरात मी त्या मुलाला प्रवेश करू देणार नाही. तू तुझा निर्णय घेतलेला आहेस तर तुझा तू निस्तर. आणि आता तू कायद्याची भाषा केलीच आहेस तर सांगतो, तुम्हाला अडवण्याचा निश्चितच आम्हाला अधिकार नाही. आम्ही अडवणार देखील नाही. पण तुमच्या लग्नाला आमची मान्यता नाही. आम्ही या लग्नाला तयार नाही. माझं घर, माझी प्रॉपर्टी ही स्वअर्जित आणि स्वतःच्या कष्टाने कमवलेली आहे. त्यातला एकही रुपया मी तुझ्या नावावर करणार नाही. आम्ही हयात असेपर्यंत आमची प्रॉपर्टी आमच्यासाठीच असेल आणि आमच्यानंतर मी सगळी प्रॉपर्टी ताईच्या नावावर करून देईन. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणत्याही भावनेच्या भरात जाऊन मी यात बदल करणार नाही. आई वडील म्हणजे तुम्हाला इमोशनल फूल वाटले का? की तुम्ही कायद्याचा बडगा दाखवणार आणि ते तुमच्या प्रत्येक मूर्ख हट्टासमोर मान तुकवणार? सगळं कायद्याच्या भाषेत सांगतो, म्हणजे पुन्हा काही गोष्टी कळायला तुम्हालाही त्रास होणार नाही. ते ऐकून अस्मी लालबुंद झाली. बाबा असं रिॲक्ट करतील असं तिला वाटलं नव्हतं. तिला वाटलेलं ते सार्थकला भेटतील, त्याला समजून घेतील, त्याच्या पाठीवर हात ठेवतील, त्याला मार्गदर्शन करतील, त्याला स्वीकारतील. पण इथे सगळं उलट घडलं होतं. सार्थकला ठामपणे ती हो म्हणाली होती त्याचं कारण सार्थक लग्नानंतर राहायला तिच्या घरी यायला तयार झाला होता. पण आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. बाबांनी नकार दिल्यामुळे आता लग्नानंतर त्या घरात जाणं हा एकच पर्याय तिच्यासमोर उरला होता. आई बाबा निघून गेले. ती मात्र खोलीत तळमळत राहिली. तिला ती गल्ली आठवली. ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग आठवले. ते मातीचं ओबडधोबड घर आठवलं. तो माळा, कुबटवास, येणाऱ्या गाद्या आठवल्या. तिला नुसत्या विचारानेच शिसारी आली. पिक्चरमध्ये गरिबी दाखवतात तीसुद्धा बरीच स्वच्छ असते. पण ही वास्तवातली गरिबी आपल्याला सोसणारी नाही. आपण नाही तिथे राहू शकत. बाबा जर तयार झाले असते तर लग्न करायला काही हरकत नव्हती. पण आता बाबा सार्थकला ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि सार्थकशी लग्न केलं तर आपल्यालाही ॲक्सेप्ट करणार नाहीत. कायमचं हे घर आपल्याला दुरावेल, आपला मोठा आधार जाईल. नाही नाही, असं नको व्हायला. मग काय करायचं? सार्थकला सोडून द्यायचं? आपलं प्रेम विसरायचं? त्या आणा, भाका, वचनं सगळं विसरून जायचं? काय करावं कळत नाही आहे. तिला त्या क्षणी रेवाची आठवण झाली. तरी रेवा म्हणत होती, आईबाबांना विश्वासात घे, विचार करून निर्णय घे. आपण काय मूर्खपणा करून बसलो. तिचा निर्णय पक्का होत नव्हता. रात्री ती अक्षरशः तळमळत होती. मध्यरात्री कधीतरी झोप लागली. तिला पुन्हा तेच स्वप्न पडलं. घामाघूम होऊन जागी झाली ती. त्या स्वप्नातला राजकुमार तिला राजमहालापाशी सोडून परत गेला, कारण तो स्वाभिमानी होता. पण आपण ज्याला राजकुमार समजत होतो तो सार्थक तर आपल्याबरोबर आपल्या घरी यायला तयार झाला होता. सार्थक त्याच्या माणसांना सोडून आपल्याबरोबर यायला तयार झाला ते आपल्या प्रेमासाठी की आपल्या पैशासाठी? अचानक विचार चमकला तशी डोक्यात कळ गेली. नाही नाही, तसं काही असेल तर वेळेवरच सावध व्हायला हवं, थांबायला हवं. रेवा म्हणत होती ते अगदी बरोबर होतं. सार्थकला आपण जेमतेम 3-4 महिन्यापासूनच ओळखतोय. तो चांगला असेलही, त्याचं आपल्यावर खरं प्रेम असेलही, आपलंही आहे. पण म्हणून त्याच्याबरोबर तिथे राहणं आपल्याला शक्य नाही. मग आपलं प्रेम खरं नव्हतं का? बहुतेक नव्हतंच. फक्त आकर्षणच होतं वाटतं, त्याच्या दिसण्याचं, त्याच्या वागण्याचं. आपण स्वार्थी विचार करतोय का? असेलही कदाचित. पण या क्षणाला निस्वार्थ होऊन आयुष्यभर खितपत पडून राहण्यापेक्षा आत्ताच आपल्या भल्याचा आणि कदाचित सार्थकच्याही भल्याचा स्वार्थी विचार केला तर काय हरकत आहे? झाली आपली चूक, मान्य करूया.
त्याची माफी मागूया आणि या रिलेशनमधून बाहेर पडूया. दुसऱ्या दिवशी आई बाबा तिच्याशी काही बोलले नाहीत. तीही काही बोलली नाही. ती ऑफिसला निघाली. वाटेत ती विचार करत होती, खरंच सार्थक म्हणतोय तो BCom झालाय, पण त्याने त्याचे सर्टिफिकेट्स कधी दाखवले नाहीत. ऑफिसमध्ये सुद्धा तो टेम्पररी आहे. पगारसुद्धा काही खास नाही. पोस्टही काही खास नाही. शिवाय त्याच्या पगारातून बाईकचा EMI कट होतो ते वेगळं. मग घरचा एवढा सगळा खर्च कसा भागवणार? पण त्याला आता नाही कसं म्हणायचं? जे काय असेल ते असेल, पण पुढे जायची आपल्यात तर हिंमत नाही. बरं झालं वेळेवरच अक्कल आली. आज तिला ऑफिसच्या बाहेरच सार्थक भेटला. हसत हसत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. तिने तो लगेच झिडकारला. सार्थक, ऐक ना, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल की मग, तो म्हणाला. इथे नको, त्या मागच्या टपरीवर जाऊ. दोघंजण तिथे गेले. त्यानंतर तिने स्पष्ट सांगून टाकलं, आपल्या लग्नाला माझे आईबाबा तयार नाहीत आणि मलाही वाटतं की मी लग्न करून सुखी नाही राहू शकत. मी त्या घरी नाही राहू शकत. अरे, आमचं राहणीमान खूप वेगळं आहे. तिथे ॲडजस्ट करणं मला जड जाईल. शक्यच होणार नाही. तिचं ते स्पष्ट बोलणं ऐकून सार्थक भडकला. त्याच्या दोन्ही मुठी आवळल्या गेल्या. तरीही शांत राहत तो म्हणाला, अगं पण तुला त्या घरी कुठे यायचं आहे? काल आपलं ठरलं ना, तुझ्यासाठी मीच तुझ्या घरी येणार म्हणून. चेहरा पाडत तो म्हणाला. मग अस्मी म्हणाली, हो रे, मलाही तसंच वाटलेलं. पण बाबा स्पष्टपणे म्हणाले की मी त्या मुलाला माझ्या घरात प्रवेश करू देणार नाही. आणि मी जर तुझ्याशी लग्न केलं तर प्रॉपर्टीतला एक पैसाही आपल्याला मिळणार नाही. उलट घर आणि प्रॉपर्टी सगळं ताईच्या नावे करून देतील ते. मग मात्र सार्थक खूप भडकला. तिच्या अंगावर धावून गेला. म्हणजे तू फसवलंस मला, मी सोडणार नाही तुला, असं म्हणून जबरदस्तीने तिचा हात पिरगळू लागला. ती कळवळली, सोड सार्थक, सोड. आजूबाजूची लोकं पाहू लागली तसा तो भानावर आला. ती मात्र घाबरून तिथून निघून गेली. आज ऑफिसला जायची हिंमत नव्हती. रिक्षा करून ती सरळ घरीच परत आली. ती बाबांच्या गळ्यातच पडली. बाबा, मला माफ करा, मी चुकले. बाबांनी तिच्या पाठीवर थोपटलं. काय झालं, एवढी का घाबरली आहेस? बाबांनी विचारलं. मग मात्र तिने सगळं खरं सांगून टाकलं. सार्थकचा खरा चेहरा मला आज दिसला. आता जाणवते की माझंही त्याच्यावर खरं प्रेम नव्हतंच. बाबा, मी त्याच्या दिसण्यावर भाळले, पण त्याच्या घरी गेले, परिस्थिती पाहिली, तेव्हा समजलं भाळणं सोपं असतं, सांभाळणं कठीण. आजच मी त्याला नकार दिला. तेव्हा तो माझ्यावर खूप भडकला. त्याने मला धमकी दिली आहे की तो मला सोडणार नाही. मला खूप भीती वाटते. बाबा, माझं चुकलं. मला एकदा क्षमा करा. तुम्ही म्हणाल तसंच मी करेन. बाबांनी तिला जवळ घेतलं. हे बघ बेटा, आपण माणसं आहोत. आपण चुकतो. पण ज्या क्षणी लक्षात येतं ना की आपण चुकलो आहोत, त्याच क्षणाला मागे फिरायचं. काहीही झालं तरी पुढे जायचं नाही. नाहीतर पुढे जाऊन अधिक पश्चाताप होतो. तुला आज सार्थकचा खरा चेहरा कळला. पण समजा जरी तो कळला नसता तरी वास्तवाचं भान तू ठेवायला हवं होतंस. निश्चितच तू त्याला दुखावलंयस. त्याचा इगो दुखावला. तो त्रास द्यायचा प्रयत्न करेलच. पण मी पाहतो काय करायचं ते. अगं, आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. माणसाने स्वप्न पाहावीत, पण त्यात वास्तविकता असावी. जसं कोंबडीने गरुडाबरोबर उडायची स्वप्न पाहायची नसतात, तसंच घारीने घर कोंबडा पसंत करायचा नसतो. काहीतरी चांगला हेतू ठेवून, स्वतःच्या आणि बायकोच्या घरच्यांना विश्वासात घेऊन घर जावई होणं वेगळं आणि कर्तृत्व नाही म्हणून घर जावई होणं यात फरक असतो. तुला आणि ताईला लहानपणी मी एक राजकुमारीची आणि गरीब शेतकऱ्याची गोष्ट सांगायचो. ती आठवते का? तो शेतकरी तरुण चांगला असतो, राजबिंडा असतो. राजकुमारी त्याच्याकडे आकृष्ट होते, पण तिला वेळीच कळतं की ती इथे राहू शकत नाही. आणि तोही केवढा स्वाभिमानी. तोही तिच्या राजवाड्यात राहून स्वतःचे स्वातंत्र्य आणि कर्तृत्व गहाण टाकत नाही. ती गोष्ट सांगायच्या मागे उद्देश एवढाच होता की आपल्याला जरी दुसरी बाजू चांगली दिसत असली तरीही तिथे सुद्धा खाचखळगे असतात. तुम्हाला कदाचित वाटत असेल की हा आपला बाप सारखं सारखं लेक्चर देतो, वेड्यासारखं काहीही बरळतो. पण बेटा, आईबापाच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक उद्देश असतो. संस्कार झिरपवण्याचा उद्देश. उगीच खोटी मोठी स्वप्न दाखवण्यापेक्षा वास्तविकतेचं भान राखण्याचा उद्देश. खोट्या भूलभुलैयाच्या मागे लागून आपली सत्य परिस्थिती आणि वातावरण विसरायचं नसतं. आपण ज्या वातावरणात राहत आलो आहे त्याच वातावरणाची आपल्या मनाला, मेंदूला, शरीराला, पेशींना सवय झालेली असते.
ती लगेच बदलत नाही. ती बदलताना भयंकर त्रास होतो. अगं, नदीच्या कासवाला समुद्राचं पाणी सहन होत नाही आणि समुद्राचं कासवसुद्धा नदीत फार वेळ तग धरू शकत नाही. दोन्हीकडे पाणीच असतं ना, पण त्याची क्वालिटी वेगळी असते. चाकोरी सोडणारी लोकं वेगळीच असतात. कोणत्या तरी ध्येयाने, उच्च विचारसरणीने ते झपाटलेले असतात. म्हणून त्यांना बाहेरच्या सुखाची पर्वा नसते. सुख आणि दुःख त्यांच्यासाठी समच असतात. गरिबी आणि श्रीमंती दोन्हीचा त्यांना फरक पडत नाही. पण तेवढा मोठा त्याग करायला आपण संत महात्मा योगी नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. उदात्त हेतू असल्याशिवाय उगीच खोट्या प्रेम जंजाळात अडकून आपल्या आहे त्या वातावरणाला अशा प्रकारे तडा द्यायचा नसतो. मुख्य म्हणजे कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता रियालिटी चेक घ्यायचा असतो. वास्तविकता पडताळून पाहायची असते. चंद्र फक्त दिसायलाच छान असतो, राहायला नाही. समजलं? राहता राहिला प्रश्न सार्थकचा. आता त्याची काळजी करू नकोस. त्याची काळजी घ्यायला हा बाप समर्थ आहे. मी त्याच्याशी बोलेन, त्याला समजावून सांगेन. तो जर योग्य वाटला तर त्याची पुढची डिग्री घ्यायला मदतही करेन. पण त्याआधी त्याची सत्यता मला पडताळून पाहावी लागेल. आता ते तुझं टेन्शन नाही. तू निश्चिंतपणे झोप. दुसऱ्या दिवशी तिने सुट्टी घेतली. पण 2 दिवसांनी मात्र घाबरतच ती ऑफिसला गेली. सार्थक आला नव्हता. तिला बरं वाटलं. पण काही वेळातच पिऊन बातमी घेऊन बाहेर आला. तो सेल्स डिपार्टमेंटमधला सार्थक होता ना, साहेबांनी त्याला काल काढून टाकलं. म्हणतात त्याची सर्टिफिकेट्स खोटी होती आणि मालातसुद्धा त्याने काही मोठा गफला केला होता. ते ऐकून तर अस्मीला चांगलाच दरदरून घाम फुटला. पण तिने निर्गुण निराकार देवाचे आणि आपल्या बाबांच्या रूपात असलेल्या सगुण साकार देवरूपाचे मनोमन आभार मानले. एका मोठ्या संकटातून त्यांनी तिला बाहेर काढलं होतं. रेवा तिच्याकडे पाहत राहिली. रेवाने काही विचारलं नाही, पण संध्याकाळी निघताना ती रेवाच्या बरोबरच निघाली. रेवा, तुझ्याशी बोलायचं होतं. खरं तर तुझी माफीच मागायची होती. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले गं. सॉरी. खोट्या प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधली होती ना. बाबांनी वेळीच ती पट्टी उघडली म्हणून बरं झालं. नाहीतर खरंच कुठे वाहत गेले असते मी. मला माफ कर ना प्लीज. अस्मी रेवाची माफी मागू लागली. तिच्या खांद्यावर हात ठेवत रेवा म्हणाली, बरं झालं बाई, योग्य वेळेसच तुला ठेच लागली आणि तू शहाणी झालीस. मला तुझी काळजी वाटतच होती. केलं तुला माफ, पण एका अटीवर. माझ्या लग्नाला साताऱ्याला यायचं. दोघींनी मिठी मारली. काहीही अनर्थ न घडता सगळं वेळेवरच सुधारलं होतं. तिने विनोदच्या स्थळाला होकार दिला. तिथूनही होकार आला. पुढच्या कोणत्याही गोष्टी पक्क्या व्हायच्या आधीच तिने विनोदला सार्थकबद्दल सगळं खरं सांगितलं. सुरुवातीला तर विनोदला सुद्धा टेन्शन आलं होतं. त्यांनी एकच प्रश्न विचारला, तुम्हा दोघांमध्ये काही गैर? त्याला पुढे काही न बोलू देता ती म्हणाली, नाही, कधीच नाही आणि काहीच नाही. शपथ घेऊन सांगते मी, काहीच गैर घडलेलं नाही. राग मानू नकोस. मनात प्रश्न आला म्हणून विचारला. तसं तू सांगितलं नसतंस तरी मला कळलं नसतंच. पण तू प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलं. त्यामुळे तुझ्यावरचा विश्वास द्विगुणित झाला आहे. आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. मग दोघांचं घरच्यांच्या मर्जीने लग्न झालं. आणि खरंच विनोद खूप अंडरस्टँडिंग होते. त्यांच्या घरातले लोकही खूप चांगले होते. कधी अस्मी त्यांच्या विरळ केसांवरून चिडवते, पण त्यांच्या स्वभावाचा मात्र आता ती प्रेमात पडली आहे. तिचाच तर हट्ट होता की मला शालिनी पॅलेस आतून पाहायचा आहे म्हणून. तो पॅलेस पाहूनच ते दोघं परत येत होते आणि तेवढ्यात पोलिसांचा फोन आला होता. पोलीस स्टेशन बाहेर काही वेळ थांबून कंटाळून मग ती गाडीत येऊन बसली. काही वेळाने विनोदसुद्धा आले. सॉरी अस्मी, खरं तर तुला घेऊन अशा ठिकाणी यायलाच नको होतं, पण कामही तसंच महत्त्वाचं होतं ना. अगं, माझी बॅग खेचणारा तो गुन्हेगार सापडला. पैशाचं एवढं काही नव्हतं, पण त्यात फॅक्टरीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, म्हणून मग एमर्जन्सीने इथे यावं लागलं. सॉरी हां. विनोद पुन्हा तेच म्हणत होते. नाही विनोद, सॉरी म्हणू नका. कधी डोळे उघडणाऱ्या अशा ठिकाणी जायचं असतं. तिथेच काही गोष्टी समजतात. खरं काय खोटं काय याच्यावरचा पडदा उघडला जातो आणि समोर येतं ते दाहक वास्तव. जे वास्तव तिला दिसलं होतं अगदी तेव्हाही आणि आताही, तो गुन्हेगार दुसरा कोणी नसून सार्थकच होता. होय, आणि तेच खरं खुरं वास्तव होतं.